नमस्कार सद्गुरू. नमस्कार विजयजी. मला खूप आनंद होतोय. तुमच्या वाढदिवशी तुम्हाला शुभेच्छा द्यायची संधी मला मिळाली. नॉट येट. मला खरोखर आनंद झालाय. मला ही संधी मिळाली आहे. मी तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाला प्रार्थना करतो. देव आरोग्य, आनंद तुम्हाला देवो. तुमचे आशीर्वाद हे जग बदलण्यासाठी, भारत नव्हे जग. पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो गुरुदेव. नमस्कार. सद्गुरू, आज आपण बोलणार आहोत जागरूक ग्रहाबद्दल, कॉन्शियस प्लॅनेटबद्दल. माणसानं निसर्गाचं अपरिमित नुकसान केलं आहे. झाडं तोडण्यात आली आहेत, जंगलं नष्ट केली आहेत, वन्यजीवांना त्रास होतोय, डोंगर खोदले गेले आणि अगदी नद्यांचा मार्गही बदलला गेला आहे. बऱ्याच नद्या नष्ट पण झाल्यात. मला पर्यावरणाचीही मनापासून काळजी आहे. मी 8 वर्ष संसद सदस्य होतो सद्गुरू, आणि मी वरच्या सभागृहात पर्यावरण संदर्भात मुद्दे मांडत राहिलो. मी पर्यावरण समितीत असल्याने मी खूप महत्त्वाची भूमिका बजावली, आणि आम्ही सद्गुरू धोरणे देखील बनवली. आणि आता आपण प्राणघातक विषाणूचा सामना करतोय. महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या वृत्तपत्र समूहाचा लोकमतचा अध्यक्ष म्हणून, जनतेला मातृभूमीची जाणीव व्हावी म्हणून मी पर्यावरणावर सतत लिहित आलोय. ही पृथ्वी आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक जवाहरलाल दर्डा यांच्या सार्वजनिक प्रश्नांना पाठिंबा देण्याचा वारसा माझ्याकडे आहे. मी जैन धर्म पाळतो, आणि भगवान महावीर पर्यावरणाविषयी बोलणाऱ्या पहिल्या महान व्यक्तींपैकी एक होते. जैन धर्माच्या उपदेशात पर्यावरणाचं जतन करण्याची गरज यावर जोर देण्यात आला आहे. जैन धर्मात फुलं तोडण्यासही मनाई आहे. आपला धर्म आपल्या सर्वांना पाण्याचे संवर्धन करण्याची आणि जीवनाच्या प्रत्येक रूपाची किंमत ठेवण्याची प्रेरणा देतो. मुंग्या मारणं पण खूप मोठं पाप आहे. पण आज धर्माच्या नावाखाली जगभर अत्याचार होत आहेत. हिंसाचाराच्या वातावरणामुळे महिलांना सर्वाधिक त्रास होतो. आणि मी नेहमीच अशा महत्त्वाच्या विषयांवर पण लिहितो. माझी अशी इच्छा आहे की हा गोंधळ शांत व्हावा आणि जग सर्वांसाठी एक चांगली जागा बनावं. सद्गुरू, माझ्या मनात असे बरेच मुद्दे आहेत, आणि मला खात्री आहे की माझे मुद्दे तुम्ही माझे समाधान कराल. आणि वेळेची काळजी ठेवून मी वेळेतच स्वतःला थांबवेन. तर आध्यात्मिक गुरु पर्यावरणाची समस्या का हाती घेतोय? पर्यावरण आणि अध्यात्म एकत्र नांदू शकेल का? हे पहा, पर्यावरण म्हणून असं काही नाहीये. आधुनिक शिक्षण प्रणालीचा हा सीमित दृष्टिकोन आहे, जिथं जग तुम्ही अनेक तुकड्यांमधून पाहताय. नाहीतर पर्यावरण म्हणून अशी एक वेगळी गोष्ट नाहीये. आज आधुनिक विज्ञानाला सुद्धा याचा परिणाम जाणवतोय, कारण सबंध वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षण व्यवस्था ही बहुतांशी केवळ बुद्धीवर आधारित राहिली आहे. जर मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारला की तुम्हाला तुमची बुद्धी धारदार हवी की बोथट, विजय, तुमचं उत्तर काय असेल? धारदार. धारदार, हो ना? म्हणजे बुद्धी ही जणू एका सुरीसारखी आहे. जितकी धारदार तितकी ती उत्तम. तर मग या सुरीचं तुम्ही काय करणार? सुरीनं तुम्ही फक्त कापू शकता. सुरीनं तुम्ही शिलाई करू शकत नाही. जर तुम्ही सुरीनं तुमचे कपडे शिवायचा प्रयत्न केला तर त्याच्या चिंध्या होतील. आणि हेच आज जगात घडत आहे.
आयुष्याचा प्रत्येक पैलू आपण बुद्धीच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत. जणू काही जीवन हाताळण्याचा हा एकुलता एक मार्ग आहे. आपली शिक्षण प्रणाली आपण पाश्चात्य देशातून आयात केली आहे, जिथं सर्व काही फक्त बौद्धिक स्वरूपाचं आहे. म्हणून आता आपण सर्व काही कापून तुकडे करून ठेवलंय. तर पर्यावरण म्हणून असं काही नाहीये, मी म्हणून असं काही नाहीये. कारण तुमचं अवघं शरीर ही तुम्ही चालत असलेली धरती म्हणजे वास्तविक मातीच आहे. आत्ता या क्षणी जर याची तुम्हाला जाणीव झाली तर तुम्ही एका वेगळ्या प्रकारे कार्य करू लागाल, तुम्ही एका वेगळ्या प्रकारे जगाल, जीवन एका वेगळ्या प्रकारे अनुभवू लागाल. नाहीतर एक दिवस जेव्हा लोक आपल्याला स्मशानात पुरतील तेव्हा आपल्याला कळेल की आपण या धरतीचाच एक भाग आहोत. बहुतेक लोकांना ते मेल्यावरच कळतं. पण हे जर जिवंत असताना तुम्ही जाणलं, स्वाभाविकपणे तुम्ही त्याला प्रतिसाद द्याल, जो की सृष्टीचा स्रोत आहे. ते तुमचं जीवन आहे. माझं स्वतंत्र विभक्त असं वेगळं अस्तित्व नाहीये. आपलं जीवन हे इतर एकूण एक प्राणीमात्रांसोबत एकत्रित घडत आहे. आज वैज्ञानिक तुम्हाला सांगतायत, पेशींचे वैज्ञानिक तुम्हाला सांगतायत, त्यांना मानवी पेशी म्हणजे काय हे कळत नाहीये. मानवी पेशी, कारण एकेकाळी जो बॅक्टेरिया होता तो मायटोकॉन्ड्रिया अर्थात मानवी पेशींचं ऊर्जा केंद्र झाला. तर आता आपण हा व्हायरस पाहतोय, पण तुमचं शरीर 52%हूनही अधिक सूक्ष्म जीवांनी भरलेलं आहे. हे सूक्ष्म जीव आपल्या शरीरातील अनुवांशिक सामुग्रीपेक्षा हे जास्त आहेत. तर मग मी वेगळा, पर्यावरण वेगळं असं काही असणं शक्य आहे का? मी म्हणजेच पर्यावरण, पर्यावरण म्हणजेच मी. दोघांमध्ये काही फरक नाही. सद्गुरू, वर्षानुवर्ष आपण निसर्ग आणि मानव यांच्यात संघर्ष निर्माण केला आहे. करोना महामारीनं आपल्याला या ग्रहाबरोबर ताळमेळ ठेवायला शिकवलं. आपण यातून धडा घेऊन एक जागरूक पृथ्वी, कॉन्शियस प्लॅनेट कसा निर्माण करू शकतो? खरं पाहता There is पृथ्वीवर एकुलती एक समस्या आहे आणि ती म्हणजे मनुष्य. मला सांगा, आणखीन काही प्रॉब्लेम्स आहेत का? आज आपण विचार करत आहोत की व्हायरस प्रॉब्लेम आहे. नाही नाही, धर्तीवर एकच समस्या आहे, माणसं. तर माणसांच्या बाबतीतला प्रॉब्लेम काय आहे? पृथ्वीवरील उत्क्रांतीचा विचार केला तर आपण इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रगतीच्या शिखरावर आहोत. उत्क्रांतीचे आपण शिखर आहोत, बुद्धिमत्तेचे आपण शिखर आहोत, क्षमतेचे आपण शिखर आहोत. पण आपली बुद्धी आणि कार्यक्षमता आपल्याच कल्याणाच्या विरोधात कार्य करतायत. he is working against our own well-being. आता तुम्ही म्हटलं चर्चगेट की कुठं? फक्त चर्चगेट नव्हे, मी म्हणतोय सगळीकडे लोक तणावाखाली दबलेली आहेत. स्ट्रेस, तणाव, क्लेश, निराशा, हवं ते म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी मानवाच्या वेगवेगळ्या स्तरावरची पीडाच आहे. हो, जर काही रोगराई किंवा दुखापतीमुळे किंवा अशाच काही कारणांमुळे तुम्हाला काही शारीरिक पीडा असेल तर ती गोष्ट वेगळी. पण 95% मानवी दुःख हे मानसिक आहे. मानसिक दुःख म्हणजे ते स्वतःहून ओढून घेतलेलं दुःख आहे. म्हणजे तुमच्याजवळ एक धारदार सुरी आहे, अर्थात आपण धारदार बुद्धीबद्दल बोलत आहोत. तुमच्याजवळ एक धारदार सुरी आहे, ती कशी धरावी हेच तुम्हाला माहित नाही आणि सतत स्वतःलाच तुम्ही कापत आहात. जर तुम्ही एका ठिकाणी बसल्या बसल्या दुःख भोगत असाल, याचा अर्थ तुमची आपली बुद्धीच तुमच्या दुःखाचं कारण बनली आहे. तुमचा अर्धा मेंदू जर आम्ही काढून घेतला तर तुम्ही शांत निवांत व्हाल. कारण आज दुर्दैवानं बहुतेक आध्यात्मिक शिक्षक सुद्धा असं म्हणत सुटलेत की शांती हेच आयुष्याचं सर्वोच्च ध्येय आहे. अशी माणसं फक्त स्मशानातच शांत होतील. कारण शांती हे जीवनाचं सर्वोच्च ध्येय बनण्याचं कारण म्हणजे शांती ही मानवाची प्राथमिक गरज आहे. जर आज तुम्हाला तुमच्या जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर जरी तुम्ही प्रफुल्लित नसलात तरी किमान शांत असलं पाहिजे. कमीत कमी शांत असायला हवं. तर शांती हेच सर्वोच्च ध्येय बनवलं गेलंय. जी तुमच्या आयुष्याची प्राथमिक गरज असायला हवी होती ती आता परमोच्च बनली आहे. जर तुम्हाला वाटलं की अ अक्षर हे शेवटचं अक्षर आहे तर मग ती एक समस्या आहे, नाही का? जर तुम्हाला मजेत फिरायला जायचं असेल तर तुम्ही निवांत असलं पाहिजे. आनंदानं कुटुंबियांचा सहवास अनुभवायचा असेल तर तुम्ही शांत असलं पाहिजे. जेवणाची मजा लुटायची असेल तर तुम्ही निवांत असलं पाहिजे. पण आता लोक म्हणतायत शांती हेच आयुष्याचं परमोच्च ध्येय आहे. याचं साधं कारण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था, तुमच्या सामाजिक रचना, यापैकी कोणाहीकडे याचं ज्ञान नाहीये की आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी, आपल्या भावना यांना कसं हाताळावं याची समज कुठेच आणि कुणीच द्यायचा प्रयत्न करत नाहीये. यांना कसं हाताळावं काहीच नाहीये. आपण सगळेजण जग काबीज करण्यात व्यस्त आहोत. आपल्याला इतर ग्रह ताब्यात घ्यायचे आहेत. आपण चंद्रावर जात आहोत, मंगळावर जात आहोत.
पण इथली काडी मात्र आपल्याला जाणीव नाहीये. हीच आपली समस्या आहे. कारण आपली शिक्षण व्यवस्था ही सर्वांगीण कल्याण, जीवनाचा प्रगल्भ अनुभव, जगात सकारात्मक प्रभाव टाकण्याबद्दल नाहीये. तर इतरांपेक्षा वरचढ कसं होता येईल यावर केंद्रित आहे. आजचं शिक्षण केवळ वरचढ होणे, मात करणे, काबीज करणे याबद्दलच आहे आणि यामुळेच सहज सोप्या गोष्टी आता किचकट होऊन बसल्यात. गेल्या 60-70 वर्षात जैविक स्तर आणि कृमी कीटकांचे प्रमाण 80% घटलेलं आहे. 60% पृष्ठवंशीय प्राणी कायमचेच नष्ट केले गेलेत आणि आज पृथ्वीवरील 1/5 प्राणी मात्र कायमचे लोप पावण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आणि ह्या शतकाच्या शेवटापर्यंत 50% प्राणी मात्र कायमचे नाहीसे होतील. ह्या शतकाच्या शेवटी म्हणजे 21व्या शतकाच्या शेवटी पृथ्वीवरील 50% जीव नाहीसे होतील. आपल्याला हे अजूनही कळत नाहीये. आपलं जीवन हे इतर अगणित वृक्ष प्राणीमात्रांच्या अविरत परिश्रमांमुळे साध्य होतंय. सूक्ष्म जीवांपासून म्हणजे बॅक्टेरिया ते व्हायरस ते कृमी कीटक ते पक्षी प्राणी वृक्ष वनस्पती सगळेजण अविरतपणे कार्यरत आहेत आणि यांच्यामुळेच आपण इथं जगू शकत आहोत. हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि अनुभवानं जाणणे. पण आज आपण सर्व प्राणीमात्रांना कायमचेच नष्ट करण्यात गुंतलेलो आहोत. याचा अर्थ आहे आपली बुद्धी आपल्याच विरोधात कार्य करतीये. एकदा का आपली बुद्धी आपल्याच विरुद्ध कार्य करू लागली की विश्वातली कुठलीच शक्ती आपल्याला वाचवू शकणार नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणून आजची पिढी ही सर्वांगीण कल्याणासाठी कार्य करू शकेल अशी घडवायला हवी. निव्वळ बौद्धिक क्षमता जी सर्व काही कापत जाते अशी असायला नको. सद्गुरू, तुम्ही यात 2 मुद्दे उपस्थित केलेत. एक म्हणजे शांती, दुसरा शिक्षण. तर मला विचारायचं आहे, तुम्ही शांती कुठे आणि कशी मिळवू शकता? शांती मिळवणं ही कोणाची जबाबदारी आहे? पण तणाव येतो कुठून ते आधी सांगा. ते मिळवणं एकदम सोपं आहे, पण शांती कशी मिळवावी? तुमच्या तणाव येतो कुठून? सॉरी, तुमच्या तणाव येतो कुठून? बघा सगळीकडून आपल्याला टेन्शन येत आहे. नाही नाही, तणाव हा काही सर्वत्र पसरलेला नाहीये. हे निव्वळ मनुष्य स्वतःची बुद्धी योग्यरित्या हाताळण्यास असमर्थ असल्यामुळे ताणतणाव निर्माण होत आहेत. तुमचं मन कसं हाताळावं हे जर तुम्हाला माहित असतं तर स्वतःसाठी तुम्ही आनंद निर्माण केला असता की दुःख? समजा असं घडलं, तुमची 2 बोटं अशी उठून तुमच्याच डोळ्यात खुपसायला लागली, तर मग ह्या 2 बोटांचं आपण काय करावं? याचा अर्थ आपले हात कसे वापरावे हेच आपल्याला माहित नाही, नाही का? त्याचप्रमाणे आपली स्वतःची बुद्धी कशी वापरावी हे आपल्याला माहित नाही. आपली अतिशय प्रगत बुद्धिमत्ता हीच एक मोठी समस्या बनली आहे. आपला मेंदू जर एका गांडुळा एवढा असला असता तर आपण सुद्धा शांत निवांत असतो. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मला सांगा, बुद्धी हा उपाय असला पाहिजे की एक समस्या? बुद्धी हा उपाय असायला हवा, पण दुर्दैवाने ही एक समस्या बनली आहे. नक्कीच बुद्धिमत्ता हे सोल्युशन असलं पाहिजे, पण तो एक समस्या झालाय. ही समस्या कशी सोडवायची हे खूप महत्त्वाचं आहे. याचं साधं कारण म्हणजे आपली वृत्ती ही मात करणारी वृत्ती बनली आहे. संबंध शिक्षण प्रणाली ही वरचढ होण्याबद्दल आहे, मात करण्याबद्दल आहे. बालवाडीपासून आपण याची सुरुवात करतो. पहिला कोण दुसरा कोण, हो ना? एक लहान मूल, एक 5 वर्षाच्या मुलाला सांगितलं जाते तुझ्या वर्गातल्या सगळ्यांपेक्षा तू पहिला आला पाहिजेस, तू टॉपर झाला पाहिजेस. टॉपर म्हणजे काय? तर इतर प्रत्येक मुलाने तुझ्या खाली असलं पाहिजे. अशा वृत्तीमुळे स्वाभाविकपणे आपण दुःखी होण्यात शंकाच नाही. आपल्याला असं शिकवलंय, तुम्ही उत्कृष्ट केलं पाहिजे, जास्तीत जास्त मार्क मिळवले पाहिजेत. पण ते मूल्यांबद्दल बोलत नाहीत. त्यांच्याकडे जिवंत मूल्य नाही आहेत. ते सामाजिक मूल्यांबद्दल बोलतात, ते कौटुंबिक मूल्यांबद्दल बोलत नाहीत. ते फक्त तेवढंच शिकवतात, मार्क पाडा. नाही, त्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एक मनुष्य म्हणून तुम्हाला हात आहेत, पाय आहेत, मेंदू आहे. तुमच्या भल्यासाठी ते कसे वापरावे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, नाही का? जर तुमचे हात तुमच्या चेहऱ्याला मारायला लागले तर याला आपण कल्याण म्हणू शकतो का? त्याचप्रमाणे तुमचे मन जर तुमच्यावर वार करायला लागलं तर तुम्ही त्याला ताणतणाव, चिंता, क्लेश वगैरे काय काय म्हणता, पण खरं पाहता तुमचं मन तुमच्यावरच वार करतंय, नाही का? सद्गुरू, तुम्ही बघाल, ही जनता, या देशातली 80% जनता 2 वेळच्या अन्नासाठी, पाण्यासाठी मारामार करते.
हो, ती सुद्धा एक समस्या आहे. ती सुद्धा एक समस्या आहे. 1947 मध्ये आपण 33 कोटी लोक होतो. आज आपण 138 कोटी आहोत. फक्त 74 वर्षात 4 पटीने का वाढलोत? हो, आयुष्यमान वाढलंय, जी एक चांगली गोष्ट आहे. 1947 मध्ये 28 वर्षापासून आज ती 72-73 वर्ष आहे, जी एक देश म्हणून अतिशय विलक्षण कामगिरी आहे. पण त्याचबरोबर हे सुद्धा महत्वाचं नाहीये का? मी काही इथं कुठली तत्वप्रणाली घालून देत नाहीये. हे साधं गणित आहे की जर मी माझा मृत्यू पुढे ढकलला तर माझा जन्म सुद्धा पुढे ढकलायला हवा. सद्गुरू, मी एका दुसऱ्या प्रश्नाकडे जातो. कारण संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भ शेतकरी आत्महत्येने ग्रस्त आहे. महाराष्ट्रातले लोक शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी काय करू शकतात? आधी मला याचा सर्वात प्राथमिक पैलू समजावू द्या. विदर्भ प्रदेशातील दयनीय स्थिती ही बहुतांशी खडकाळ जमिनीमुळे, ज्यामुळे तो प्रदेश फक्त काही ठराविक वृक्ष वनस्पतींसाठी योग्य आहे. एक पीक शेतीसाठी ही जमीन योग्य नाही. पण आपण तसं करायचा प्रयत्न करत आहोत. म्हणून तिथले शेतकरी संकटग्रस्त स्थितीत आहेत. कारण ते त्या जमिनीत पैसे गुंतवतात जी सहजासहजी पीक देत नाही आणि तो पैसे गमावतो, कर्जबाजारी होतो वर्षानुवर्षे आणि मग इतका निराश होतो की मग दुर्दैवानं आत्महत्येचा मार्ग धरतो. दुर्दैवानं यवतमाळ क्षेत्र देशातली आत्महत्येची राजधानी बनली आहे. यासाठीच आम्ही तेथे गेलो. मी तिथं जायचा निर्णय घेतला कारण मी म्हटलं हे आपण थांबवलं पाहिजे. ही दुर्दैवी स्थिती आम्ही नक्कीच बदलू, मला 100% खात्री आहे. वास्तविक गेल्या 6 ते 8 महिन्यात तिथं एकही आत्महत्येचा प्रसंग झालेला नाहीये, कारण त्या क्षेत्रातील सर्व कुटुंबाच्या संपर्कात आम्ही आहोत. आमचे व्हॉलंटियर्स फोन करून प्रत्येक कुटुंबाशी संपर्कात आहेत. थोडी जरी समस्या निर्माण झाली की ते त्यांना फोन करून दिलासा देतात. जरी आम्ही त्यांना आर्थिक मदत पुरवू शकलो नाही तरी भावनिक दिलासा आणि प्रेरणा देत असतो, जेणेकरून ते नकारात्मक अवस्थेत जाणार नाहीत. हवामान त्यांना साथ देत नाहीये. नाही, ती जमिनीची गुणवत्ता आहे, कारण ती खडकाळ जमीन आहे. लोक खडकाळ जमिनीवर का शेती करतायत? साधं कारण म्हणजे वाढीव लोकसंख्येचा दबाव. जर आपण लोकसंख्येचा प्राथमिक प्रश्न सोडवला नाही तर स्वाभाविकपणे लोक नापीक जमिनीवर शेती करायचा प्रयत्न करतील. जर तुम्ही नापीक जमिनीत शेती केली तर स्वाभाविकपणे ते तुम्हाला विनाशाकडे ढकलतं. लोक पैसा गुंतवतात, त्यांच्यासाठी खास अशी कोणती योजना नाही. सगळीकडे जसं तसंच इथंही ते बँकेतून कर्ज काढतात, शेतीत गुंतवतात, मग ते फेडू शकत नाहीत आणि मग संकटात अडकतात आणि मग ते गावातल्या सावकाराकडे जातात आणि मग आणखीन जास्त दबाव. तर हे असं घडत आहे. लोक म्हणतात सावकार, बँका हे आणि ते याला जबाबदार आहेत. No. हा तर परिणाम आहे. खरी समस्या जमीन सुपीक नाहीये. जर तुम्हाला ती सुपीक करायची असेल तर भरपूर प्रमाणात वृक्ष वनस्पतीची लागवड केली पाहिजे. जमीन सुपीक करण्यावाचून दुसरा कुठलाच मार्ग नाही. कारण जमिनीत सेंद्रिय सामुग्री घातल्याशिवाय ती सुपीक होणार नाही. सेंद्रिय सामुग्री फक्त 2 स्रोतांपासून येते. एक म्हणजे झाडांचा पालापाचोळा आणि दुसरं म्हणजे पशुप्राण्यांची विष्ठा. झाडं तर आपण कधीच कापून टाकलीत आणि पशुप्राणी तुम्हाला माहितीच आहे, त्यांची निर्यात केली जाते. ते शेतात नाहीत. तर जमीन सुपीक करण्याचा इतर कुठलाच मार्ग नाहीये. नापीक जमिनीत तुम्ही शेती करण्याचा प्रयत्न करत आहात तर साहजिकच ते तुम्हाला अनर्थाकडे घेऊन जाणार. आज हे फक्त यवतमाळ क्षेत्राशी मर्यादित नाहीये. यवतमाळची अवस्था ही देशातल्या इतर अनेक भागातही होणार आहे. कारण देशातल्या एकूण जमिनीपैकी 52% जमीन खालावलेली आहे. जवळपास 40 ते 50% जमीन पड जमीन म्हणून घोषित केली गेली आहे. भारतीय जमीन ही एकेकाळीची ह्या ग्रहावरची अतिशय सुपीक जमीन होती. तीच फक्त 50 वर्षात ह्या गतीला आली आहे. तर आता वेळ आली आहे हे थांबवण्याची. हे जर आपल्याला पूर्ववत करायचं असेल तर हे फार महत्वाचं आहे की वृक्षारोपण हा शेतीचा मुख्य अंग बनला पाहिजे. आणि हेच आपण मोठ्या प्रमाणात कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यात करत आहोत. जेव्हा आपण सामान्य शेतकऱ्यांना वृक्ष आधारित शेत करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बदलतो, जिथं ते एकाहून अधिक पिकं घेऊ शकतात, एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे जमिनीची गुणवत्ता उंचावते आणि पाणी जमिनीत अडवून ठेवलं जातं. आणि हे किती प्रमाणात होतं? उदाहरणार्थ कावेरी नदीचं खोरं, जिथं मी जन्मलो, कावेरीच्या नदीच्या अगदी जवळ तिच्या किनाऱ्यावर बागडलो, खेळलो. ती माझ्या जीवनाचं एक अविभाज्य अंग होते एकेकाळी. आज मी जेव्हा तिला पाहतो मला वाटतं ते 60 ते 70% घटली आहे. माझ्या लहानपणी ती जशी होती त्या तुलनेत. When I was a young boy. Yeah, yeah.
तर तिला जर पूर्ववत करायचं असेल तर समस्या काय आहे? समस्या ही आहे की गेल्या 50 वर्षात कावेरी खोऱ्यातील 82% वृक्ष तोडले गेले आहेत. गंगा नदीचं खोरं जे भारताचा 25% भौगोलिक भाग व्यापतं, त्यातली 90% वृक्ष वनस्पती काढून टाकली आहेत. म्हणून यासाठी पहिल्यांदाच आम्ही आणि सरकार एकत्र कार्य करत आहोत. आणि सरकारनं सुद्धा हे मान्य केले की नद्यांना पुनर्जीवित करण्याचा एक मार्ग म्हणजे नदी खोऱ्यात वृक्ष लागवड करणे. हळूहळू हे केलं जात आहे, पण मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. तुम्ही सरकारला हे पटवून देऊ शकलात का? होय, आता ते धोरणात आलंय. कारण रॅली फॉर रिव्हर्स फक्त हेच होतं आणि आता त्यांनी त्याला अधिकृत धोरण बनवलंय. खूप मोठं काम आहे सद्गुरू. हे सरकारला हे पटवून देणं सोपं काम नाहीये. हो, सरकारला आता खात्री पटली आहे, कारण लोकांना खात्री पटली होती. हे फार महत्वाचं आहे. जेव्हा मी रॅली फॉर रिव्हर्स मोहीम केली तेव्हा 16 कोटीहूनही अधिक लोकांनी या मोहिमेत भाग घेतला. एकदा त्यांनी ही संख्या पाहिली, लोकांना खात्री पटल्यावर सरकारला नेहमीच विश्वास वाटतो. म्हणून त्यांनी सर्व 28 राज्यांसाठी हे अधिकृत धोरण म्हणून ठरवलंय. आता काही राज्य तिकडे जोरात जात आहेत त्या दिशेने पुढाकार घेण्यात. दुर्दैवानं आजच्या महामारीमुळे यावर्षी सगळं मंदावलंय. खूप मोठं काम आहे सद्गुरू. हे सद्गुरू, रॅली फॉर रिव्हर्स आणि कावेरी कॉलिंगद्वारे तुम्ही भारतातील मरणासन्न नद्यांकडे जगाचं लक्ष वेधत आहात. यात सरकारची भूमिका काय असावी? मी आधी म्हटल्याप्रमाणे पहा, कर्नाटक सरकारने काही आक्रमक पावले उचलली आहेत, फारच सक्रिय पावले. महत्वाची गोष्ट म्हणजे 125. सद्गुरू, तुमच्या बोलण्यात तुम्ही कर्नाटक सरकारबद्दल बोलता. तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्र सरकार यात पुढाकार घेत नाहीये? हो, त्याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. महाराष्ट्र सरकारने वृक्ष लागवडीसाठी बरंच काही केलंय. त्यांनी भरपूर प्रमाणात वृक्षारोपण केलं. मला वाटतं 50 कोटी झाडं लावली गेली आहेत. अतिशय उत्कृष्ट कामगिरी आहे. पण मला म्हणायचंय, बहुतेक जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. जवळपास 84% जमीन ही शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. तिथेच झाडे लावण्याची गरज आहे आणि झाडे जर त्यांना व्यावसायिक दृष्टीने फायद्याची असतील तरच ते त्यांची लागवड करतील. जर त्यांना त्यांचा आर्थिक फायदा असेल तरच. म्हणून या दिशेने आम्ही काम करत आहोत. एक गोष्ट म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांवरचा कर काढून टाकणे, जे सरकारनं सुमारे 2 वर्षांपूर्वीच केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुदान देणे, Subsidy which only जे आता कर्नाटक व ईशान्येकडील काही राज्याने केले, पण इतर राज्यांनी अजून ते केलेलं नाहीये. त्यांना त्यात शिफ्ट करण्यासाठी अनुदानाची गरज आहे. कारण पहिल्या 4 वर्षात उत्पन्नाचा तोटा होतो, पण 5 ते 7 वर्षात उत्पन्न 300 ते 800% गेलेलं आहे. आम्ही 70,000हून अधिक शेतकऱ्यांना वनशेतीकडे वळवले. त्यांचे उत्पन्न 5 ते 7 वर्षात 3 ते 8 पट वाढले. पण पहिल्या 3 वर्षात तोटा होतो. त्या नुकसानात जर भरपाई दिली गेली तर लक्षावधी शेतकरी यासाठी मदत करतील. हेच महत्वाचं आहे. मी वारंवार कर्नाटक असं म्हणतो कारण हेच महत्वाचं आहे. पहिल्या 4 वर्षात त्यांनी अनुदान दिलेलं आहे. आता कावेरी खोऱ्यातील 52 लाख शेतकरी, आम्ही त्यांना 30% वनशेतीकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला माहिती आहे, 30% वृक्ष आधारित शेती महाराष्ट्रात सर्वात महत्वाचं काम केलं गेलंय. त्यांनी यवतमाळसाठी आता एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार केला आहे. प्रगती करण्याचा हाच मार्ग आहे. स्पेशल पर्पज व्हेकल शिवाय शेतकरी सरकारच्या 12 वेगवेगळ्या मंत्रालयांबरोबर काम करू शकत नाहीत. त्या सर्वांना एकत्र ठेवणं केवळ अशक्य आहे. हे स्पेशल पर्पज व्हेकल आणि एक चांगला अधिकारी विलक्षण कामगिरी करतील आणि यवतमाळ तालुक्यात त्याचा परिणाम आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवून देऊ. धन्यवाद सद्गुरू. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात प्रवास केलाय. त्या घाटातली तुमची आवडती जागा कोणती? तुम्ही त्या पश्चिम घाटाशी असलेल्या तुमच्या नात्याबद्दल बोलू शकता? I spent a lot of जंगल घाटांमध्ये मी बराच वेळ घालवलाय. एक गोष्ट म्हणजे मोटरसायकल चालवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेकिंग. ट्रेकिंग? हो, ट्रेकिंग. जवळजवळ मी कर्नाटकातल्या पश्चिम घाटातली सगळी शिखरं चढलोय. in the Karnataka part of the Western Ghat. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटात मी एका ठिकाणी गेलो होतो, जी जागा मला काही काळ मागे घेऊन गेली. ती म्हणजे गोरखनाथ गुहा. The Gorakhnath caves. जिथं मी गेलो आणि काही काळ घालवला तिथं. आणि मी गोवा ते कन्याकुमारी पर्यंत 11 वेळा माझ्या मोटारसायकलवरून फेऱ्या मारल्या आहेत बरं का. पण तिथे राहायला कुठे आवडेल तुम्हाला? जंगलात राहायला आवडतं मला.
कुठली अशी आवडती खास जागा आहे का तुमची? Your feelings? सध्या आम्ही लोणावळ्याच्या इकडे पुण्याजवळ पण थोडं लांब आमचा प्रयत्न चाललाय. लोणावळ्यापासून पुण्याच्या दिशेने थोड्या अंतरावर आम्ही एक केंद्र उभारण्याची योजना आखतोय. We are planning to set up a center. पण बघू, जमीन आणि इतर गोष्टी जुळून यायची गरज आहे. We we need आम्हाला तुमच्यासारख्या लोकांच्या मदतीची आवश्यकता आहे, कारण महाराष्ट्रात रिअल इस्टेट हाताळण्यासाठी आमच्याकडे आम्ही पाठबळ नाही. नेहमीच तुमच्या पाठीशी आहोत, कारण तुम्ही हे काम जोरदार करताय. मला म्हणायचं आहे, तुम्ही प्रत्येक राज्याला प्रेरणा देताय. सद्गुरू, माझ्या मनात एक प्रश्न आहे. लाखो भाविक दरवर्षी शिर्डीला जातात, शिर्डीतल्या साईबाबांच्या समाधीचे आशीर्वाद घ्यायला. तुम्ही याच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल काही बोलू शकाल का? मला वाटतं साईबाबांचं जीवन अतिशय प्रेरणादायी आहे. मी काही तिथं गेलो नाहीये, कारण मी लोकप्रिय मंदिरांमध्ये जाण्यासाठी प्रसिद्ध नाही. temples. Generally, I don't. इच्छा नाही असं नाही, एवढंच आहे की लोकांची तिथं फार गर्दी असते आणि बरंच काही असतं, म्हणून तुम्ही तिथं फार काही करूही शकत नाही. पण मला वाटतं की ही त्यांची प्रेरणाच आहे, ज्यामुळे पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरित केलं आणि त्यांच्या कृपेनं आणि आशीर्वादानं बऱ्याच लोकांचं पालन पोषण केलं. तर ही आहे एका मनुष्याची शक्ती, ज्याने एक मानवी मर्यादा ओलांडली आणि कोट्यावधी लोकांसाठी प्रेरणा झाली. हे अतिशय विलक्षण आहे. सद्गुरू, तुम्हाला काय वाटतं, मीडिया तुमच्या प्रकल्पात तुम्हाला कशी मदत करू शकेल? महाराष्ट्रात आम्हाला नक्कीच भरपूर मदतीची गरज आहे, कारण लोकांच्या सहभागाशिवाय तुम्ही हा प्रकल्प यशस्वी करू शकत नाही. हे फक्त सरकार करू शकत नाही, कारण तुम्हाला लोकांबरोबर काम करावं लागतं. गोष्टी करण्याच्या एका मार्गापासून दुसऱ्यात बदल करणं हे काही धोरण बदलून होणार नाही. धोरणात बदल आपण घडवून आणलेच पाहिजेत. आम्ही APMC कायद्यात शिथिलता आणली आहे. आता शेतकरी आपल्या इच्छेनुसार आपले उत्पादन कुठेही विकू शकतो. आम्ही इमारती लाकडाचे कायदे पहा, देशातले कायदे असे होते, पर्यावरण कार्यकर्ते आणि इतरांमुळे जर तुम्ही स्वतःच्या जमिनीवर एखादं झाड वाढवलं आणि तुम्ही ते तोडलं तर तुम्हाला अटक होऊ शकते. हा कायदा आहे, हा कायदा आहे. तर आता आम्ही याला शिथिल करून घेतलंय. जर तुम्ही तुमच्या जमिनीवर झाडे वाढवली तर ती तोडू शकता आणि देशभरात कुठेही वाहतूक करू शकता. फक्त आता सुमारे 20-25 दिवसांपूर्वी हा कायदा शिथिल केला गेलाय. आता तुम्ही देशाच्या कोणत्याही भागातून तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी लाकूड वाहतूक करू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता पर्यावरण मंत्रालयाने एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. तुम्ही आता लाकूड डिजिटल प्लॅटफॉर्मवर विकू शकता. हे महत्त्वाचे अडथळे जायला हवेत. तर तुम्ही असं सुचवताय का की शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात इमारती लाकूड किंवा बांबू अशी झाडं लावावीत? हे पहा, गोष्ट अशी आहे की एकदा एखादं झाड वाढलं की त्याचं एक निश्चित विज्ञान असतं. हे फक्त झाड वाढू देण्याबद्दल नाही. आता तुम्ही त्यांच्यामध्ये पिकं घेऊ शकता. तर जेव्हा तुमच्या पिकाला सूर्यप्रकाशाची गरज असते तेव्हा तुम्ही झाड छाटता, जेणेकरून तो सरळ येऊ शकेल, जेणेकरून सूर्यप्रकाश पिकांवर पडेल. जेव्हा पिकाला सूर्यप्रकाशाची गरज नसते तेव्हा तुम्ही झाडे वाढू देता. जेवढी याची जास्त छाटणी तुम्ही करता तितकंच ते उंच वाढतं, कारण ते झाडाचं स्वरूप आहे. तर शेतकरी याचं काय करेल? हे पहा, सध्या 63,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे इमारती लाकूड कच्च्या लाकडाची आयात देशात केली जाते आणि 1200 कोटी रुपयांच्या लाकडांची उत्पादने देशात येत आहेत. तर मग आपल्या शेतकऱ्याचा फायदा कसा काय होईल? सध्या आपल्याला काही फायदा नकोय. जर तुम्ही दिल्लीहून विमानाने प्रवास केला, समजा चेन्नईपर्यंत, दर 5 मिनिटांनी तुम्ही खाली पाहिलं तर पश्चिम घाट वगळता सर्व काही तपकिरी वाळवंट दिसतो. कुठंही झाडं नाहीत. हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या पाण्याचा एकमेव आणि एकुलता एक स्रोत म्हणजे मॉन्सून. मान्सून हा पाण्याचा एकमात्र स्रोत आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. नद्या पाण्याचे स्रोत नाहीत. तलाव आणि तळी आणि विहिरी पाण्याचे स्रोत नाहीत. पावसाच्या पाण्याचे ते मुक्काम स्थान आहेत. तर जेव्हा पाऊस खाली पडतो तेव्हा एक गोष्ट घडते. मुंबईतले तुम्ही सर्वजण याचा अनुभव असेल अत्यंत तीव्रतेने.
पहा, मी हे 40 वर्षांपूर्वी किंवा 45 वर्षांपूर्वी स्पष्टपणे पाहिलं होतं. मान्सूनचा पाऊस 75 ते 145 दिवसात पडायचा. आज बहुधा पाऊस फक्त 40 ते 80 दिवसच पडतो. पाण्याचं तेच प्रमाण पावसाच्या रूपात खाली येतंय, पण कमी वेळात ते खाली येतंय. म्हणून दरवर्षी पूर येतो. त्याच ठिकाणी 3 महिन्यानंतर जिथे पूर आला होता तिथं तुम्ही गेलात, तुम्ही पाहाल तिथं दुष्काळ असतो, कारण पाणी जमिनीत मुरण्याऐवजी ते वरच्यावरून पळून जातंय. जेव्हा ते वरूनच पळून जातं तेव्हा आपण त्याला पूर म्हणतो. जेव्हा पाणी नसतं तेव्हा आपण त्याला दुष्काळ म्हणतो. जर पाणी जमिनीत मुरायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीवर झाडांचं हरित आवरण असलं पाहिजे. नाहीतर जमिनीत पाणी मुरणार नाही, ते वरच्यावरून पळून जाईल. यामुळेच वाळवंटीकरण होतंय. पुढच्या 30 वर्षात भारताची सुमारे 52% जमीन वाळवंट बनू शकते. in the next 30 years' time. आपण जणू शेवटची पिढी असल्यासारखं वागतोय. आपण हे बदलायला हवं. ह्या पिढीत आपण हे परत फिरवलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. सद्गुरू, मी अजून काहीतरी विचारू शकतो, पण तुमच्याकडे वेळ किती आहे मला माहीत नाही. पण मी युवकांबद्दल प्रश्न विचारतो, कारण मी पाहतो सगळीकडे ते खूप निराश आहेत, खूपच निराश. त्यांच्याकडे नोकऱ्या नाही आहेत, असतील तर या कोविड-19मुळे त्यांची नोकरी गेली आहे. तर ही निराशा हिंसाचाराकडे जाते आहे. आणि मला हे पण स्पष्ट दिसतं की बरीच घरगुती हिंसा पण या कारणामुळे होते. तर तुम्ही काय सुचवाल आणि तुमचा उपदेश काय आहे, तुमचा संदेश काय आहे? वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम घरच्या परिस्थितीला त्रासदायक ठरतोय. आता देशातील तरुणांबद्दल हे पहा, एक गोष्ट अशी आहे की आपण पाश्चात्य समाजांमधून हे घेतोय की आयुष्य हे माझं माझं आणि फक्त माझ्याबद्दलच बनत चाललंय. भारतीय संस्कृतीचं स्वरूप असे, आपली वचनबद्धता स्वतःपेक्षा नेहमीच मोठी आहे. मी माझ्या आयुष्यातील शेवटची व्यक्ती आहे. आपण नेहमीच असं वागत आलोय. मी माझ्या आयुष्यातील शेवटची व्यक्ती आहे, पहिली नाही. पण आज मी माझ्या आयुष्यातील एकमेव व्यक्ती आहे. तर हे संपूर्ण तुम्हाला माहिती आहे की संवादाचं तंत्रज्ञान दुर्दैवाने लोक त्याचा उपयोग सकारात्मक मार्गाने करत नाहीत. जर तरुणांनी संवाद साधण्याची क्षमता योग्य रीतीने वापरली तर एका दृष्टीने त्यांना स्वतःला आणि सर्वांना फायदा होतो. तेव्हा हे तंत्रज्ञान सर्वात मोठी शक्यता होऊ शकतं, कारण आजपर्यंत कधीही आपण जगाशी अशा प्रकारे संवाद साधू शकत नव्हतो ज्या प्रकारे आज साधतोय. आता पहा, तुम्ही नागपूरमध्ये आहात, मी अमेरिकेत आहे, परंतु आपण बोलू शकतोय. पूर्वी हे कधी शक्य होतं का? पूर्वी कधीच हे शक्य नव्हतं. हे प्रथमच शक्य झाले. म्हणून यावेळी आपण योग्य कल्पना, योग्य मानसिकता, आयुष्याकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन यांचा प्रसार केला नाही तर आपण त्यातून भयंकर संकट निर्माण करू. सोशल मीडियाबद्दल सगळं आणि एकूणच हे सर्व जे काही आहे हे एक प्रकारचं, हा एक प्रकारे पळ काढण्याचा प्रकार आहे. ही एक पळवाट आहे. हे फक्त दिशाहीन पळणं आहे. सर्व प्रकारचे लोक पडद्यामागून अनेक प्रकारे सूत्र हलवतायत. म्हणून मी जे सांगू इच्छितोय ते तरुणांबद्दल आहे. त्यांना हे समजलं पाहिजे की त्यांचं कल्याण हे इतर प्रत्येक जीवांच्या कल्याणात आहे. प्रत्येक मनुष्य आणि प्रत्येक जीव, अगदी अळीपासून ते किडे, पक्षी, प्राणी सर्वांच्या कल्याणात आहे. हे फार महत्वाचं आहे. जर हे व्हायचं असेल तर जीवनाचा सखोल अनुभव येणं गरजेचं आहे. तरुण म्हणजे ऊर्जेची एक विशिष्ट पातळी. जेव्हा ही ऊर्जा असते तेव्हा जर समतोल नसेल तर ती विनाशकारी ठरते. समतोल रहित ऊर्जा ही विनाशकारी ठरते. तर तरुण लोकांच्या जीवनात संतुलन आणण्यासाठी आवश्यक पद्धती आणि आवश्यक दृष्टिकोन आणि आवश्यक संस्कृती नाहीयेत. He's simply missing. मुळीच नाहीयेत. आपण शाळेत फक्त एक साधा योग करा असं म्हटलं तर धार्मिक बाबी मध्ये येतात. तुम्हाला फक्त वाकायचं आहे आणि पीळ घालायचं आहे. मी विचारतो, यात धर्म कुठे? ताठर होणे हा तुमच्या धर्माचा भाग आहे का? नाही, यामध्ये कोणताही धर्म नाही. तुम्हाला आवडत असलेला धर्म तुम्ही पाळू शकता किंवा त्याबद्दल काही करू नका. महत्वाची गोष्ट म्हणजे एक माणूस म्हणून, एक जीवन म्हणून तुम्ही कल्याणाच्या शिखरावर असलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही कल्याणाच्या शिखरावर असाल, तुम्ही आनंदी असणं, तुम्ही शांत असणं हे तुमच्या जीवनाचे नैसर्गिक पैलू आहेत.
कृपया विजयजी मला तुमच्या बाबतीत आणि तुमच्या संपर्कातील इतर प्रत्येकाच्या बाबतीत सांगा की एखादा माणूस किंवा एखादी स्त्री खूप आनंदी असेल तेव्हा ते त्यांच्या परीने सर्वोत्तम करतात, की जेव्हा ते दुःखी असतात तेव्हा, जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही सर्वोत्तम कार्य करता? ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. तर मग आपण यावर लक्ष का केंद्रित केलं नाही? ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपणा सर्वांनाच माहिती आहे, संपूर्ण भारतीय आध्यात्मिक प्रक्रिया भारत देशात नेहमीच आनंदावर भर दिली गेली आहे. याचा अर्थ असा आहे की आपण आनंदी असणं आवश्यक आहे. तुम्ही जर आनंदी असलात तर तुम्ही स्वाभाविकपणे सर्वोत्तम कामगिरी कराल. आपण दुःखी असलो तर स्वाभाविकपणे वाईट कृती करतो. म्हणून आपण सर्व प्रकारच्या मूर्खपणाच्या नैतिकतेने मूल्यांद्वारे समाजावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करत आहोत नाही. आपल्याला गरज आहे माणसाने आतून खुश असण्याची. जेव्हा लोक आतून आनंदी असतात तेव्हा ते उत्कृष्ट कामगिरी करतात. हो, अगदी बरोबर. पण तरीही मला वाटतं की आपल्यात अधिक संवाद, या नवीन पिढीशी अधिक सुसंवाद गरजेचा आहे. सद्गुरुजी, शेवटचा प्रश्न, फक्त शेवटचा. ओनली लास्ट क्वेश्चन नाउ. मी तुम्हाला सांगायला हवं, आत्ताच आम्ही आमचा इनर इंजिनिअरिंग कार्यक्रम मराठीत डब केलाय, म्हणून ज्या लोकांना इंग्रजी येत नाही ते तो करू शकतात. खूप खूप धन्यवाद. ज्यांना इंग्रजी येत नाही ते हा कार्यक्रम नक्कीच करू शकतात. अभिनंदन. खूप आभारी आहे मी. हे संपवण्याआधी एक प्रश्न माझ्या मनात घुटमळतोय. या जगात स्त्रिया सर्वाधिक बळी पडतात. त्या पीडित आहेत का ते मी पाहू शकत नाही. म्हणजे जेव्हा मी धर्माबद्दल वाचतो, वेगवेगळे देश बघतो, धार्मिक देशातले वेगवेगळे भाग पाहतो, या संघर्षामुळे सर्वात जास्त पीडित स्त्रिया आणि स्त्रियाच आहेत. याबद्दल सद्गुरुजी तुम्ही काय म्हणाल? होय, दुर्दैवानं परिणामांच्या दृष्टिकोनातून हे खरं आहे. पण खरं पाहता ही समस्या फक्त महिलांची नाही. समस्या ही आहे की आपल्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या कोणी दुबळं असेल तर आपण त्यांना दाबून ठेवायचा प्रयत्न करतो. दुर्दैवानं स्त्रिया शारीरिकदृष्ट्या थोड्या कमकुवत आहेत, पण त्यांच्याशिवाय आपला जन्म होऊ शकत नाही. असं असूनही कारण त्या शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत म्हणून आपण त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो दुर्दैवानं. तर हे फक्त स्त्रियांबद्दलच नाही, आपण हे समजून घ्यायला हवं, आपण आपल्यात उत्क्रांत होण्याची आवश्यकता आहे. आपल्यापेक्षा दुर्बल असं काही आपल्याला दिसलं तर तुम्ही त्याचं सामर्थ्य वाढवून त्यांना बळकट करायला हवं, त्यांना चिरडू नका. ही मूलभूत चेतना आपल्यात जागृत व्हायला हवी. तर हे फक्त स्त्रियांच्या बाबतीतच नव्हे, कृमी कीटक ओरडत आहेत की त्यांचं सर्वात जास्त शोषण होतंय, बरोबर? किडे ओरडत आहेत की त्यांचं सर्वात जास्त शोषण होतंय. कारण दुर्दैवानं माणूस आपल्यापेक्षा जे काही कमकुवत असेल तो ते चिरडण्याच्या अवस्थेत गेलाय. जरी ती आपल्या स्वतःच्या प्रजातीतले असले तरी आपल्याला त्यांना दाबून ठेवायचं आहे. कारण चिरडणे हे स्त्रियांबद्दल नाही, मुलांबद्दल नाही, कीटकांबद्दल नाही, किड्यांबद्दल नाही. ज्यावर आपण वर्चस्व गाजवू शकतो, ज्यांना जिंकू शकतो आणि आपल्याला हे माहिती आहे की ते निरर्थक आहे, दुर्दैवानं आपण त्या अवस्थेत गेलोय. यासाठी आवश्यक आहे जागृती. कारण जागृती म्हणजे तुमची ओळख फक्त तुमच्या शरीराशी सीमित राहिली नाहीये. तुमचं अस्तित्व विशाल आहे. तुमचा जीवनाचा अनुभव तुमच्या शारीरिक स्वरूपापुरता मर्यादित नाही. तुमचा अनुभव तुमच्या शरीरापेक्षा विशाल आहे. एकदा हे घडून आलं की मग एखाद्या महिलेवर किंवा कोणत्याही जीवावर नियंत्रण ठेवण्याची किंवा चिरडण्याची गरज उरणार नाही. हेच कारण आहे की आपल्याला एका जागरूक ग्रहाची आवश्यकता आहे. जागरूक ग्रह तयार करण्याच्या प्रयत्नात आम्ही जगातील कमीत कमी 60% लोकसंख्या सामील करण्यासाठी जगभरात मोठी जागतिक चळवळ सुरू करत आहोत. आम्हाला जगातल्या किमान 60% लोकांचा समावेश करायचा आहे, जेणेकरून कारण एकदा लोक आले की सर्व लोकशाही सरकारे याकडे लक्ष केंद्रित करतील. याचा एक परिणाम म्हणजे पर्यावरणीय कल्याण. पण जर तुम्ही त्याकडे पाहिलं तर मनुष्य जागरूक झाला तर वर्चस्व गाजवण्याची गरज, युद्ध करण्याची आवश्यकता, संघर्ष करण्याची गरज, हिंसाचाराची गरज तुमच्यातून दूर होईल. हिंसा नियंत्रित करणं ही एक गोष्ट आहे, पण हिंसाचाराची गरजच गमावणं याची आवश्यकता आपल्याला आहे. जेव्हा आपण जागरूक मानव आणि एक जागरूक ग्रह निर्माण करू तेव्हाच हे घडेल. धन्यवाद विजयजी. मी खरोखर तुमचा आभारी आहे. माझ्याकडून महाराष्ट्रातील 13 कोटी जनता, कारण लोकमत त्यांचे प्रतिनिधित्व करतो, आणि पुन्हा एकदा तुमच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गॉड ब्लेस यू.
आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना आशीर्वाद तुम्ही नेहमीच देता. खूप खूप धन्यवाद. माझे आशीर्वाद तुमच्या बरोबर आणि महाराष्ट्रातील संबंध जनतेशी आणि विशेषतः वाघाडीच्या जनतेबरोबर आहेत. येत्या वर्षात मी नक्कीच वाघाडीला भेट देईन आणि कृपया तुम्ही कोइंबतूरमधील आमच्या ईशा योग केंद्राला भेट द्यायला हवी. तुम्ही अवश्य यायलाच हवं. निश्चितच मी येईन. मी लवकरच येऊन तुमच्याबरोबर राहीन. ते उघडताच मी येईन. पण मी यवतमाळला भेट देण्याचे आमंत्रण तुम्हाला पाठवतो आणि आम्हाला खूप आनंद होईल. मनापासून आभार सद्गुरू. पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना माझा आशीर्वाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.